नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 21 जानेवारी 2024 रोजी जो CTET पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील मराठी भाषा प्रथम या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पेपरचा जर विचार केला आपण तर पेपरचा जो कोड होता तो M कोड होता आणि प्रश्नपत्रिकेचा जर आपण विचार केला मराठी भाषेच्या संदर्भाने प्रथमच्या संदर्भाने तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 91 ते 120 या दरम्यान हे 30 प्रश्न विचारण्यात आलेले होते। सुरुवातीलाच उतारा विचारलेला आहे। तर आपल्याला माहिती आहे की ही प्रश्नपत्रिका जी आहे ही PDF स्वरूपामध्ये म्हणजे हार्ड कॉपी तुमच्याकडे असते। उतारा सोडवताना दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला शक्य झालं तर अगोदर जे काही उतार्यावरले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे टायटल वाचून घ्या। म्हणजे त्या प्रश्नाच्या टायटलमध्ये म्हणजे फक्त प्रश्न वाचा, पर्याय वाचू नका। प्रश्नामध्ये जो मुख्य शब्द आलेला आहे तो जर तुमच्या लक्षात राहिला पटपट वाचून तर मग उतारा वाचताना तो मुख्य शब्द आल्यानंतर जर तुम्ही अंडरलाईन केली तर तुम्हाला ते इझी जातं। अगदी त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू। सॉफ्टवेअरमुळे थोडीशी अडचण येईल पण तुम्हाला प्रत्यक्षात परीक्षेमध्ये करताना ते इझी जाणार आहे, कारण तुमच्याकडे प्रत्यक्ष हार्ड कॉपी स्वरूपामध्ये ते बुकलेट उपलब्ध असणार आहे। लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास सुगम होतो? ठीक आहे, म्हणजे पालकत्वाचा प्रवास सुगम आणि सुंदर होतो असे जर वाक्य आपण प्रश्नातले लक्षात घेतले तर आपल्याला लगेच उतार्यामध्ये जर गेलो आपण तर आपल्याला ते सापडता येतील। आता साधारणपणे मी अगोदरच व्हिडिओ बनवायच्या अगोदर ते क्लिक करून ठेवले म्हणून तुम्हाला वाटू शकतं की तुम्ही एवढ्या फास्ट कसे शोधले, मात्र तुम्ही या पद्धतीनं करा। जे महत्त्वाचे शब्द आहेत ते अंडरलाईन करा। जसं पालकत्व ही आपण आपल्या मुलांच्या सोबतीने सुरू केलेली एक आनंददायी यात्रा आहे। पालकत्व हे स्वतःसाठी की आपल्या मुलांसाठी या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले की पालकत्वाचा प्रवास हा सरळ सुंदर आणि सोपा होऊन जातो। बघा, सरळ सुंदर आणि सोपा होऊन जातो। म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारण्यात आला होता की लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास सुगम होतो, तर लगेच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतं पालकत्व स्वतःसाठी की मुलांसाठी। म्हणजे इथं बघा, हे पालकत्व स्वतःसाठी की आपल्या मुलांसाठी। मग आता जर तुम्ही प्रश्नात जर गेले तर पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर बहुतांश पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरत असते? पालकांचे स्वतःचे पूर्वायुष्य, घडलेले दुःखद आणि यातनादायी प्रसंग, कुटुंबाचे जीवनमान, प्रेम आणि द्वेष यांची सरमिसळ। उतार्यात जर आपण गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की बघा, आपल्याला जसा प्रश्न विचारला आहे तसा विचार करावा लागेल की कोणत्या गोष्टीमुळे पालकत्व ठरत असते। तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं पॅराग्राफ दिलेला आहे बघा। जसं पालकांचं लहानपण कसं गेलं, पालकांनी त्यांचे संगोपन कसे केले। म्हणजे जर तुम्ही इथपर्यंत जर गेलात तर बघा, हे अधिक प्रमाणात ठरत असतं, यावर तुमचं पालकत्व ठरत असतं। म्हणजे लहानपणी तुमच्या बाबतीत काय घडलं यावर तुमचं पालकत्व ठरतं। म्हणजे जर तुम्ही प्रश्नाकडे जर गेले बहुतांशी पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरतं, तर पालकांच्या स्वतःचे पूर्वायुष्य असं आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतं। पालकत्वाला प्रभावित करणाऱ्या घटकांपैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता? तुमची आर्थिक सुबत्ता, तुमच्यातल्या जाणीवा, तुमच्यातली संवेदनशीलता, तुमचे विचार आणि भावना। पालकत्वाला प्रभावित करणाऱ्यापैकी न सांगितलेला पर्याय। ठीक आहे, न सांगितलेला पर्याय। इथं जर तुम्ही पाहिलं तर बघा, इथं ते म्हणतायत की तुमचे संस्कार, तुमच्या भावभावना, तुमचे विचार, तुमचं व्यक्ती होणं, तुमच्यातली समज, तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, तुमच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमची आदर्शाची संकल्पना, तुमचं पालकत्व कमी अधिक प्रमाणात ठरत असतं।
म्हणजे आपण जर बघितलं तर इथं आपल्याला प्रश्नाच्या विचारात जर तुम्ही गेलात, प्रश्नाचा विचार करून की पालकत्वाला प्रभावित करणाऱ्या घटकापैकी लेखकाने न सांगितलेला पर्याय तुमची आर्थिक सुबत्ता, असं पर्यायामध्ये म्हणजे दिलेलंच नाही उतार्यामध्ये, म्हणून तीच उत्तर असणार आहे. पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? विकास, आनंद, शाळा आणि पालकत्व. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पालकत्व. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जनरली आता याला उतार्यात शोधण्याची गरज नाही, कारण पालकत्व हे कन्फर्म आहे. शाळा आता आपल्याला समजते की शाळा हे सामान्य नाम आहे. ठीक आहे, शाळा सामान्य नाम आहे. आता आनंद थोडा कन्फ्यूज होऊ शकता. आनंद हे विशेष नाम पण आहे. समजा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर मग विशेष नाम पण होईल आणि भाववाचक नाम पण होईल, म्हणून आपण इथं कन्फ्यूज होऊ शकतो. पण आनंद हे विशेष नाम पण आहे, भाववाचक नाम आहे. पण पालकत्व हे कन्फर्म फक्त भाववाचक नाम आहे, म्हणून 4 उत्तर आपण इथं घ्यायचं आहे. विकास हे विशेष नाम आहे. ठीक आहे, विशेष नाम आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? आपल्याला माहिती आहे की शब्दाला जोडून येतात, जसं वर, खाली, कडून, मागून, पुढून, इकडे, तिकडे असं. तर त्याचे परिणाम हे पालकावर, आता हा जो शब्द आहे तो शब्दयोगी अव्यय आहे, म्हणजे पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे. तसा शब्द काही दुसऱ्या वाक्यामध्ये शब्दाला जोडून आलेला एखादा शब्द नाही, ते स्वतंत्र शब्द आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, लेखकाच्या मते व्यक्तिपरत्वे पालकत्व बदलत राहिले तरी एक गोष्ट सहसा बदलत नाही, ही बाब कोणती? पालकत्व बदलत राहिले तरी एक गोष्ट बदलत नाही, म्हणजे आपल्याला कुठं जावं लागेल? आता उतार्यात जावं लागेल की पालकत्व बदलत राहिले तरी एक बाब बदलत नाही. जर तुम्ही शेवटी जर बघितलं तर इथं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं. खूपशा गोष्टी या घरागणिक बदलत राहिल्या तरी पालकत्वाचा मूलभूत गाभा आणि पाया, म्हणजे मूलभूत गाभा आणि पाया हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर मिळणार आहे. बघा, लेखकाच्या मते व्यक्तिपरत्वे पालकत्व बदलत राहिले तरी एक गोष्ट सहसा बदलत नाही, तर ते आहे पालकत्वाचा गाभा आणि पाया. पर्याय क्रमांक 4 उतार्याच्या शेवटी सेकंड लास्ट वळीवर त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आयुष्य म्हणजे 2 टोकांच्या घटकांची सरमिसळ असते असे लेखकाला वाटते. लेखकाने न सांगितलेला पर्याय कोणता? सुखदुःख, लोभमोह, प्रेमद्वेष, चांगलं वाईट. आता काय असतं, असा प्रश्न न सांगितलेला पर्याय म्हणजे असा शक्यतो उतार्यामध्ये नसतं तसं त्या प्रश्नाच्या संदर्भानं. आता घटकांची सरमिसळ, मग आता आपल्याला काय करावं लागेल? प्रत्यक्ष प्रश्न शोधावा लागेल उतार्यामध्ये. मग असे 2 सोबत सांगितलेले शब्द पाहायचे, जो सांगितलेला नाही तो परत एकदा आपण काय करायचा, तो निवडायचा. बघा, आता जर तुम्ही इथं जर बघितलं तर स्वतःला बघा, प्रेमद्वेष आहे, चांगल्या वाईट आहेत, सुखदुःख आहे, म्हणजे प्रेमद्वेष आहे, चांगले वाईट आहे, सुखदुःख आहे. मग कोण नाही? लोभ आणि मोह. इथं कुठे लोभ आणि मोह आलाच नाही. म्हणजे बघा, आता तुम्ही या इथे बघा, सुखदुःख आहे, प्रेमद्वेष आहे, चांगलं वाईट आहे, कोण नाही? लोभ आणि मोह, म्हणून लोभ आणि मोह हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर उतार्याच्या संदर्भात ओझं या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तुम्ही ज्यावेळेस पूर्ण उतारता वाचता त्यावेळेस तुम्हाला कळतं की ओझं म्हणजे इथं पालकत्वाच्या जबाबदारीबद्दल बोललेलं आहे. ठीक आहे, पर्याय 3. त्यानंतर गुरांच्या गळ्यात अडकविलेले लाकूड या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? तर त्याला आपण म्हणतो लोढणं. आलं लक्षात? त्यानंतर नेक्स्ट आहे, कवितेवर आधारित काही प्रश्न येतं. 5 प्रश्न विचारलेत. ठीक आहे, जसं आपल्याला म्हटलं की पावा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आपल्याला माहिती आहे की पावा म्हणजे बासरी. त्यानंतर पुढीलपैकी कोण कदंबाशी संबंधित आहे? वीज, सरी, गोपी आणि वेल. तर आता कवितेमध्ये जावं लागेल आपल्याला. कदंब कुठं शब्द आला हे बघा.
सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग, गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापती निंब कदंब. ठीक आहे, म्हणजे गोपी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण पर्यायामध्ये काय दिलं आहे, वीज, सरी, गोपी आणि वेल. मग संबंधित कोण आहे तर गोपी येतं, म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पाने पिटती टाळ्या ग, यातून कोणता भाव प्रगट होतो? तर यातून आनंद भाव प्रगट होतो. पाने टाळ्या वाजवले म्हणजे काय, ते थोडंसं आकलनात्मक आहे, म्हणजे ड्युएल लँग्वेजमध्ये. तर याच्यातून आनंद भाव प्रगट होतो. सुख तर ठीक आहे, जे तृप्ती असमाधान, पण हे आनंद हे करेक्ट उत्तर तिथं होणार आहे. घुमतो पाव सांग कुठुनी, घुमतो पावा सांग कुठून, यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. आता प्रश्नार्थक घुमतो याच्यामध्ये कुठं दिसत नाही, पावा याच्यामध्ये कुठं प्रश्न शब्द दिसत नाही, सांग कुठून. बघा ना तुम्ही, लगेच तुम्हाला लक्षात आहे की व्हेर लक्षात म्हणजे कोठे, म्हणजेच काय आहे, कुठून. पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर कृष्ण कसा उमटेन अजून, यातील कृष्ण काय आहे? तर कृष्ण काय आहे, याच्यातलं विशेष नाम आहे. कृष्ण काय आहे तर विशेष नाम आहे. त्यानंतर या कवितेत कशाचे वर्णन केले आहे? पानांचे, मोराचे, कदंबाचे, पावसाचे. सरीवरच लक्षात आपल्याला की पावसाचं वर्णन यामध्ये केले गेलेलं आहे. त्यानंतर आता अध्यापन पद्धतीच्या संदर्भानं जे प्रश्न विचारलेत त्यांचा आपण चर्चा करूया. प्रश्न आहे, कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मलयालम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मलयालम भाषा म्हणजे, बघा, मूळ मलयालम भाषा आहे, पण त्याच कोझिकोड परिसरामध्ये एका विशिष्ट परिसरामध्ये थोडी वेगळी भाषा बोलली जाते. तर ती भाषा म्हणजे मलयालमचे 2 प्रकार होतील. मलयालमची प्रादेशिक बोलीभाषा आहे, मलयालमची सामाजिक बोलीभाषा होईल. त्या दोन्ही स्वतंत्र भाषा आहे. बघा, विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी भाषा आहे, म्हणजेच मलयालमची ती सामाजिक बोलीभाषा होईल ना. थोडाफार बदल करून त्या तिथल्या समाजानं त्या प्रदेशामध्ये ती बोललेली, म्हणून पर्याय 3 हे उत्तर घेणं अपेक्षित. त्यानंतर विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आले. शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? पुढील शब्दातील शब्द आणि कथन यांचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक शोधा. कुटुंब, नातेसंबंध, भावना. तर याच्यामध्ये काय येईल? तर याच्यामध्ये येईल आशयात्मक शब्दसंग्रह. नुसती शब्दजोडी, शब्दसंग्रह जोडी शब्द झालेणार नाही, तर आशयात्मक शब्दसंग्रह हे उत्तर येणं अपेक्षित आहे. नित्यदिन म्हणजे दररोज व्यवहारात परस्परांशी बोलली जाणारी भाषा. ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नाही, ते तर कुठं सेमिनारमध्ये रिसर्च पेपर करताय, स्कूलमध्ये शिकताय, म्हणजे हे उत्तर नाही येणार. मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य. यस, नित्यदिनी व्यवहारात परस्पराशी बोलणारी जाणारी भाषा म्हणजे मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य, असं आपण काय, मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य, एकमेकात बोलली जाणारी जी काही मूलभूत भाषा म्हणू आपण. संज्ञापक भाषा म्हणजे काहीतरी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे, आकलन घडून आणायचं आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय 2 हेच उत्तर संयुक्तिक आहे. त्यानंतर माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर किंवा कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते. उपक्रमातून विद्यार्थ्याच्या कोणत्या घटकाचा विकास शिक्षिकेला अपेक्षित आहे? एक मजकूर आहे, एक कथा आहे, आणि कल्पना आणि न्याय यावर ती चर्चा करायला सांगते. समीक्षात्मक साक्षरता कौशल्य. ठीक आहे, समीक्षात्मक शिक्षणशास्त्र, हे शिक्षणशास्त्र येणार नाही याच्यात. उच्च पातळीवरचे भाषा कौशल्य नाही, जनरल आहे, एक कथा आहे, म्हणजे उच्च पातळीवरचं काही नाही भाषा कौशल्य याच्यामध्ये, ते येणार नाही. समीक्षक भाषा विकास
भाषा विकासाचा संदर्भ नाही, मात्र इथं समीक्षात्मक साक्षरता कौशल्य हे उत्तर येणार आहे. त्यानंतर व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे, बघा काय म्हणले ते, व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय, तर व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान. बरोबर आहे ना, कार्यात्मक ज्ञान म्हणले ना. आणि कशामध्ये, व्याकरणाच्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये पण. मग व्याकरणाचे घटक कसे वापरावे याचं ज्ञान म्हणजेच पहिलं उत्तर बरोबर आहे. कारण दुसऱ्यामध्ये जा, व्याकरणिक घटकाबद्दल माहिती असणे, व्याकरणिक घटकांचे नियम माहीत असणे, भाषा आणि तिची संस्कृती माहीत असणे. म्हणजे इथं फक्त काय म्हणाले, खालच्या 3 पर्यायामध्ये माहीत असणे असंच म्हणायला लागलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की माहितीपेक्षा प्रत्यक्ष कृती जेव्हा होईल तेव्हा तिचं ज्ञानात रूपांतर होईल. म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इयत्ता 6वीची शिक्षिका वर्गात जोडकार्य करून घेते. जोड्यांना 10 वाक्य असलेली कथा दिलेली जाते. जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर दुसरे मूल वाक्य वाचते आणि पहिले मूल ते वाक्य लिहिते. या प्रकारात ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. या उपक्रमात काय म्हणतात? परस्पर लेखन म्हणतात. बघा ते परस्पर लेखन नाही येणार याच्यामध्ये, म्हणजे फक्त दोघांमध्ये लिहिणं असा त्याचा अर्थ होतोय. परस्पर लेखनचा असा अर्थ होतोय, पण ते चेक पण करायला लागलेत. ठीक आहे, म्हणजे परस्पर स्रवंत येणारच नाही, इथं ऐकायचं काहीच नाही, म्हणजे दुसरा बी पर्याय काढला. श्रुती लेखन म्हणजे फक्त लिहायला लागलेत का ते, म्हणजे श्रुती लेखन म्हणजे काय, फक्त एकट्यानंच करू शकतो. श्रुती लेखन आपल्याला माहिती आहे ना, डिटेक्शन फक्त एकटा बी घेऊ शकतो ना, म्हणजे इथं परस्पर शब्द अपेक्षित आहे. परस्पर श्रुती लेखन पर्याय 4 हे उत्तर अपेक्षित आहे, की एकमेकानं सांगायचं बी, लिहायचं बी, तपासायचं बी. म्हणून 4 उत्तर आपण घेऊया. सांकेतिक भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आपल्याला माहिती आहे की संकेत भाषा म्हणजे थोडक्यात हावभावाची भाषा. अलीकडे मूकबधीर मुलांसाठी ती भाषा वापरतात. ठीक आहे, विशेषतः हावभाव त्याच्यामध्ये हाताचे संकेत वगैरे असतात. या संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत. बरोबर आहे, संकेत भाषा नैसर्गिक आहे. बरोबर आहे, संकेत भाषेचे व्याकरण नसते. चूक, कारण व्याकरण असते, नियम आले म्हणजे व्याकरण असते ना. आता मूकबधीर मुलांना शिकवायचे तर ते काहीतरी सिस्टम असेल ना त्यांचं, म्हणून मग चुकीचं काय आहे 3, म्हणून 3 हेच उत्तर आहे. कारण आपल्याला विचारले योग्य नाही. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? त्रिभाषा म्हणजे काय, तुमची एक मातृभाषा, तुमच्या घरात आवारात बोलणारी भाषा आणि तुमच्या प्रदेशाची भाषा. म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, इंग्रजी हिंदी असे प्रॉपर शब्द वाचण्याची गरज नाही आहे. उपचारात्मक शिक्षण हे यांना दिले जाते ज्यांना भाषा शिक्षणात काही विशिष्ट मुद्द्यावर विशेष गरज असते. म्हणजे फक्त भाषा शिक्षणात असं बी म्हणण्याचं काही कारण नाही. उपचारात्मक शिक्षण खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे. विशिष्ट विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःचे शिक्षण सुधारून घेणाऱ्या शिक्षकांना. ठीक आहे, आपण याला ठीक म्हणू. पण तिसरा पर्याय वाचू, आपले अध्ययन अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना. हे परफेक्ट आहे, म्हणजे पर्याय 3 हेच उत्तर असणार आहे. कारण उपचारात्मक शिक्षण म्हणले ना ते, मग ते शिक्षकासाठी असू शकतं अध्यापनाच्या संदर्भानं, विद्यार्थ्यासाठी असू शकतं अध्ययनाच्या संदर्भानं. म्हणून 3 सर्वात परफेक्ट उत्तर. भाषा परीक्षेत चांगले गुण वाढावे, ठीक आहे, म्हणजे भाषासाठीच फक्त उपचारात्मक शिक्षण आहे तर विविध सेक्टरमध्ये ते असू शकतं. म्हणून 3 उत्तर घेऊया. एक शिक्षण पद्धती जिच्यामध्ये एक शिक्षक आणि एकच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात. उतार्यातील आशयावर त्यांच्यावर संवाद घडतो. यातून एक समान विकास होऊन
वाचन आकलन सुधारते। ही पद्धती म्हणजे अन्योन्य अध्यापन पद्धती। ठीक आहे, थोडीशी डिटेलमध्ये आपल्याला कन्सेप्ट विचारली, याबद्दल खूप कमी माहिती आहे। याबद्दलची जर कुणाला माहीत असेल तर ते विद्यार्थी अन्योन्य अध्यापन किंवा रिसिप्रोकल टीचिंग काय असते याबद्दल कमेंट करू शकतात। त्यानंतर एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते। या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल? तर प्रतिभाषिकता। प्रश्न वाचताना काय म्हणते त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्स लँग्वेजिंग। एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्याच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते। म्हणजेच काय? ट्रान्सलेटिव्ह झाले ना ते, म्हणजेच पर्याय एक हे उत्तर आहे। एखादी विशिष्ट माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो, हे वाचन म्हणजे समीक्षा नाही। समीक्षा खूप क्रिटिकल असतं, तो फक्त बातमी वाचायला, एक विशिष्ट माहिती मिळवायची। चाळणे स्किमिंग, निहाळणे स्कॅनिंग, अभ्यास कौशल्य पण म्हणता येणार नाही, तो फक्त बातमी वाचायला, अजून डिटेलमध्ये त्याने दिले नाही। एक पर्याय काटला, चार काटला, चाळणे की निहाळणे। मग अशा वेळेस आपल्याला थोड्याशा मूळ कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे। बघा, स्किमिंगमध्ये काय असतं की एक ओव्हरव्ह्यू कळावा त्या बातमीचा, एक थीम जरी कळली सर्वसाधारण तरी ठीक होते। पण प्रश्न काय म्हणतो आपल्याला की एखादी विशिष्ट माहिती मिळवायची आपल्याला, म्हणजे नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्या बातमीची, तर मग त्याला स्कॅनिंग करावं लागेल। पर्याय 3 हे उत्तर आहे। ठीक आहे, मराठी शब्द थोडे मागे पुढे होऊ शकतात, परंतु तुम्ही स्किमिंग आणि स्कॅनिंग याचा डिफरंट जर काढला तर मग तुम्हाला कळेल की अरे ते स्कॅनिंगच आहे, कारण विशिष्ट माहिती मिळवायची आहे। आंतरभाषीय ओळख म्हणजे काय? विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होणे, यस, त्यालाच म्हणतात आंतरभाषीय ओळख। ठीक आहे, जसं आता आपली मराठी भाषा आहे, म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच मराठी भाषा आहे, मातृभाषा आहे, आणि थोडंसं हिंदी भाषा, मग हिंदी भाषा ज्यावेळेस येते त्यावेळेस बरेचसं साम्य वाटतं आपल्याला शब्दामध्ये। ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण आंतरभाषीय ओळख। त्यानंतर नेक्स्ट, 6व्या इयत्तेची विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जालंधर म्हणजे पंजाब येथून मदुराई म्हणजे तमिळनाडू येथे येते। तिला तिची मातृभाषा पंजाबी येते आणि शाळेतील दुसरी भाषा तिला इंग्रजी येते। सवंगड्याच्या आणि सोबतालच्या मदतीने ती तमिळ बोलू वाचू लागते। तिच्या या क्षमतेच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? म्हणजे पंजाबी तर तिची मातृभाषाच होती, पण तमिळनाडूमध्ये आल्यामुळं मित्रांमुळे सवंगड्यामुळं ती तमिळ पण शिकली आणि शाळेमुळे ती इंग्रजी भाषा पण शिकली, कारण तिचं सेलो इंग्लिश होतं, म्हणजे सेकंड लँग्वेज इंग्लिश होतं। तर या संदर्भानं पर्याय वाचूया। तिचे पंजाबी आणि तमिळचे ज्ञान म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजीचे ज्ञान म्हणजे भाषा शिक्षण। बरोबर आहे। जनरल काय आहे, आपण जी आपल्या कुटुंबाकडून, मित्रांकडून, बोलण्या चालण्यातून, पर्यावरणातून जी भाषा शिकतो तर तिला म्हणतो आपण भाषा संपादन, आणि जी आपण एक टेक्निकली कुठंतरी जाऊन क्लासमध्ये जाऊन वर्गामध्ये जाऊन क्लासेस लावून शिकतो तिला म्हणतो आपण भाषा शिक्षण। म्हणजे पर्याय 1 हेच उत्तर असणार आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? आकलनासाठी वाचन तर विस्तृत करावंच लागेल, भाकीत करण्यासाठी पण विस्तृत, तुम्हाला एखादा तर्क करायचा तर विस्तृत वाचन गरजेचं आहे। व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन गरज नाही ना, तुम्हाला फक्त तेवढाच मुद्दा पाहायची गरज आहे, त्यासाठी अजून डिटेलमध्ये आवाका घेण्याची गरज नाही। आनंदासाठी तर विस्तृत वाचन गरजेचं आहे, म्हणजे कशाची गरज नाही तर व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी, म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। अशा पद्धतीनं आपण जे शक्य आहे त्या प्रश्नांबद्दल बोललो। एखाद्या प्रश्नाबद्दल कमी माहिती मिळाली तर त्या प्रश्नाचं आपण डायरेक्ट उत्तर सांगितलं। ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला बरोबर इतर विद्यार्थ्यांनाही माहिती द्यायची, असे विद्यार्थी कमेंटमध्ये याबद्दलची माहिती सांगू शकतात, जेणेकरून आमच्याबरोबर इतर विद्यार्थ्यांचाही फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा। धन्यवाद।